महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। नेरळ पोलीस स्टेशन समोर राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण शक्तीचे आंदोलन, दिलकप इंजिनियर कॉलेजची आबरू चव्हाट्यावर। विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप न देणे, हॉस्टेलमधील मुलींशी गैरवर्तणूक करणे, त्याचबरोबरीने कॅन्टीनचे लाखो रुपये बुडवून पवन हिवराळे याला आत्महत्येस प्रवृत्त करणे, अशा अनेक मुद्द्याला घेऊन राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण शक्तीच्या वतीने नेरळ पोलीस स्टेशन समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। दिलकप इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक दिलीप कपूर व त्यांचे सहकारी शशांक देवके दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात पडले असून अखेर आंदोलकांनी कॉलेजची आबरू चव्हाट्यावर आणली। दिलीप कपूर, शशांक देवके यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अटक करा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असं म्हणत आंदोलकांनी जेलभरोचा इशाराही दिलाय। दरम्यान पुढील चौकशी करून लवकरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन नेरळ पोलीस स्टेशन वरिष्ठ निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी देताच आंदोलन मागे घेण्यात आले। सांगाल, या आंदोलनामध्ये आपण सुद्धा समर्थन दर्शवलेलं आहे, काय बोलायला याबद्दल? सर्वांना जय भीम, जय शिवराय। मी निलेश शिवले, बहुजन मुक्ती पार्टी कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र। आणि आज या ठिकाणी नवच्या माध्यमातून आपण पाहतो इकडे आंदोलन होत आहे आणि त्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून पूर्ण जाहीर समर्थन दिलेलं आहे। आता हे आम्ही स्थानिक ठिकाणी हे आंदोलन करत आहोत आणि पोलीस प्रशासनाने आम्ही जी मागणी केलेली आहे ती जर पूर्ण नाही झाली तर हे आंदोलन आहे हे महाराष्ट्रभर पूर्ण होणार आणि या ठिकाणी जर कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला त्यासाठी नेरळ पोलीस प्रशासन जबाबदार राहील। याच्यासाठी मी पत्रव्यवहार केलेला आहे महानिरीक्षकांपर्यंत, अँटी करप्शन डिपार्टमेंटला, त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शाखा यांच्यापर्यंत पण ही माहिती दिलेली आहे। मुळात नेरळ पोलीस प्रशासनाने काही मुद्दे आहेत त्याच्यावरचा अभ्यास करून हा जो विषय होता हा जे आर्थिक गुन्हे शाखा जी आहे पोलीस प्रशासनाची त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होता, परंतु दिलीप कपूर हे मला असं वाटतं या ठिकाणी नेरळ पोलीस प्रशासनाला पोहोचत आहे का अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो। कारण आमच्या ऐकण्यात आहे की त्यांना बुलेट दिलेला आहे, या ठिकाणी कॉम्प्युटर दिलेला आहे, त्यानंतर वेगवेगळी दिवाळीच्या वेळेला पण त्यांना विविध जे काही गिफ्ट दिले जातात, हे सर्व माहिती याची चौकशी जाणीवपूर्वक झाली पाहिजे असं माझं विनंतीपूर्वक आव्हान हे अँटी करप्शन डिपार्टमेंटला असेल, याची पूर्ण कसून चौकशी झाली पाहिजे। याच्या व्यतिरिक्त हे जे दिलकप जे कॉलेज आहे आणि त्याचे जे प्राचार्य आहे असतील किंवा संस्थापक आहेत दिलीप कपूर आहेत, त्यांचे खूप काही महत्त्वाचे मुद्दे आहेत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि याच्या संदर्भात पण चौकशी आहे, कारण हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत। 24 लाख रुपये दंड भरला गेलेला आहे आणि ह्याची पण चौकशी झाली पाहिजे का तर विद्यार्थ्यांचे जे कागदपत्र आहेत त्यांनी युनिव्हर्सिटीला पाठवलेलं आहे, स्कॉलरशिप जे आहे ते विद्यार्थ्यांचे ते दिले जात नाहीत। हा पण एक मुद्दा आहे की जे शेड्यूल कास्टचे, शेड्यूल ट्राईबच्या मुलांना शासनाच्या माध्यमातून संविधानिक पद्धतीने जे स्कॉलरशिप दिले जात आहे शिक्षणासाठी ते का दिले जात नाही याचा त्यांनी उलगडा करायला पाहिजे। त्याच्यानंतर शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाहीयेत, त्यांच्यावरती अन्याय होतोय, त्यांच्यावरती जे समजा पगारवाढीसाठी जर का त्यांनी मागणी केली, संविधानिक पद्धतीने मागणी केली तर त्यांना काहीतरी षडयंत्र करून आरोप लावून त्यांना कामावरून काढलं जातं। असे बरेचसे शिक्षक आहेत, त्यातील एक संतोष धनवी नावाचे एक शिक्षक आहेत, त्यांना पण खोटे आरोप लावून त्यांनी काढलेला आहे आणि त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचे त्यांची म्हणणं ऐकून घेतलेलं नाही। तर हे एक प्रकारचा अन्याय या शाळेचे किंवा या कॉलेजचे जे संस्थापक आहेत दिलीप कपूर यांच्या माध्यमातून होत आहे। त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी जे मुली आहेत त्यांच्यावरतीही शारीरिक प्रमाणात जे आहेत मानसिक त्यांचा छळ केला जातो, ह्याचीही चौकशी केली पाहिजे। पोलीस प्रशासन या पण गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे। मग तो काही दिवाणी मामला आहे का हे तुम्ही कसं ठरवता? हा प्रॉपर्टीचा तर मुद्दा नाहीये, हा मुद्दा आहे व्यवहाराचा। त्यामुळे आर्थिक गुन्हा शाखा आहे, त्याच्यानंतर ते युनिट 3 नंबरचं जे आहे त्यांच्याकडे ही डिपार्टमेंट आहे आणि ते त्याच्या संदर्भात जे काही कारवाई करते, परंतु जी नेरळ पोलीस प्रशासन आहे यांनी स्वबळावरती आणि वैयक्तिक पातळीवरती तो जो आहे हा विषय जो आहे रफादफा केलेला आहे। त्याच्यामुळे नेरळ पोलीस प्रशासन दिलीप कपूरच्या पगारावरती काम करते का असा प्रश्न निर्माण होतोय। दुसरी गोष्ट अजून एक आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांना शासनाने सांगितलं असताना विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव त्यांची जर का फीस भरायला उशीर झाला तर त्यांना परीक्षेला बसून दिले जात नाही, ह्याची पण चौकशी झाली पाहिजे। 1000 विद्यार्थी आहेत इकडे, इंजिनिअरिंग कॉलेज 1000 विद्यार्थी आहे, 1000 विद्यार्थ्यांना कमीत कमी 400-500 तरी संगणक असले पाहिजे। इथे 25 ते 50 संगणक आहेत चालू, त्याच्यामध्ये 25-30 आहेत,
म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांकडनं फीज घेतली जाते बससाठी, जिमसाठी, त्याचा वापर करून दिला जात नाही. तर इथे खूप गैरव्यवहार झालेले आहे. पालकांच्या मिटिंगा होत नाहीत. हे जे काही गैरप्रकार या ठिकाणी चाललेले आहे, विद्यार्थ्यांच्या आर्थिक लूट होत आहेत, पालकांच्या आर्थिक लूट होत आहे, आणि इकडे जो गैरप्रकार विद्यार्थिनींच्या बाबतीत होत आहेत, त्यानंतर या शाळा प्रशासनाच्या माध्यमातून ह्याची चौकशी झाली पाहिजे. आणि दिलीप कपूर यांच्यावरती अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत, त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून पण जे काही यांनी यांचं आर्थिक लूट केलेली आहे आणि त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले, त्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. अन्यथा हे जे आंदोलन आहे हे कशा संदर्भात तुम्ही आंदोलन करत आहे, काय मागण्या आहे आपल्या? जय मूल्यवासी साथियो, माझं नाव किरण सावंत, मी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे. साथियो, आपल्याला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की दिलकप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे संचालक दिलीप कपूर आणि प्राचार्य शशांक देवगी या दोघांनी मिळून धनश्री हिवराळे आणि पवन हिवराळे हे तेथे कॅन्टीन चालवत असताना त्यांचा जो काही मोबदला आहे तो दिलेला नाही. जवळजवळ त्याची जी रक्कम आहे ती 5,41,000 रुपयापर्यंत आहे. तर ती कोणत्या प्रमाणामध्ये नाही देणार म्हणून असा मुजोरपणा हे कॉलेज प्रशासन करत आहे. त्यातली त्यात आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांना पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी काय कोणत्याच प्रकारचा आपल्याला रिस्पॉन्स दिलेला नाहीये. आपण त्यांना फोन केला, फोनवरती आम्ही वार्तालाप केले असता त्यांनी सांगितलं की आपण 4-5 दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल आणि आमचं जे HOD ऑफिस आहे मुंबईला, तिथून तुम्हाला मिळालेली की या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला काही प्रमाणामध्ये पैसा मिळालेला आहे, पाकिटं किती जात आहेत. आणि तो काल जो दिलीप कपूर आहे तो काल सुद्धा या पोलीस प्रशासनाला भेटून गेलेला आहे. अशा प्रकारची सुद्धा माहिती आम्हाला मिळालेली आहे. तर हे पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्या फेवरमध्ये काम करत आहे. तर त्यामुळे आम्ही यांचा धिक्कार करण्यासाठी, याचा विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती तसेच बहुजन मुक्ती पार्टी व इतर त्या यावेळी राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण शक्तीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष किरण सावंत, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष निलेश येवले यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.